कोलारपर्यंत नंदीपर्यंत पार तंजावरपर्यंत आपलं राज्य होतं. त्याला कावेरी खोऱ्यातील यक्षनगरीच म्हटलंय तंजावरलाच. तिथली देवळं बघा काय विलक्षण आहेत. वृद्धेश्वराचं जे देऊळ आहे काय अप्रतिम देऊळ आहे सगळं. त्याच्या कळसात शिवाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. जगातला सगळ्यात मोठा शिलालेख आहे तिथं. मराठीतला शिलालेख आहे. भोसले वंश चरित्र असा लिहिलेला. सगळीकडं ओहरीतनं तो शिलालेख कोरलेला आहे तंजावरला. म्हणजे मराठी राजांचा पराक्रम कुठपर्यंत गेला होता हे तिथे कळून गेला. शहाजीराजे थोरले होते ना, त्यांचा नातू म्हणजे व्यंकोजीराजांचा मुलगा, त्याचं नाव शहाजी आहे. या शहाजी राजांनी तिथं तंजावरमध्ये रंगभूमी प्रगत केली. मराठी नाटक पहिला प्रयोग कुठं झाला असेल आणि कुठं लिहिलं असेल तर ते तंजावरला लिहिलं गेलं आहे. 1685 साली नाटकाचा प्रयोग झाला तिथं. एक पंचभाषा विलास म्हणून त्यांनी नाटक लिहिलेलं आहे. फार सुंदर नाटक आहे. याच्याखेरीज तुम्ही युनिटी काय असू शकते हे बघा. त्याच्यात श्रीकृष्ण आहे आणि त्याच्या भोवती गोपी आहेत. आता कृष्ण म्हटला की आल्याच गोपी. त्यातली एक महाराष्ट्रातली, एक तेलुगू आहे आंध्रमधली, एक केरळातली, एक तमिळमधली. आणि ती केरळातली ती आली गोपी की श्रीकृष्ण तिच्याशी मल्याळममधनं बोलतो. महाराष्ट्रातली कोणी आली की तो तिच्याशी मराठीतनं बोलतो. आंध्रमधली आली की तो तिच्याशी तेलुगूतनं बोलतो. आणि त्याची स्वगत जी आहेत श्रीकृष्णाची तो संस्कृतमधनं बोलतो. त्याच्यात पंचभाषा विलास असं नाटक आहे. प्रचंड प्रमाणात रंगभूमी गाजलेली आहे. आपल्या लोकांनी गाजवलेली आहे, मराठी लोकांनी गाजवलेली आहे. कुठल्या कुठे तंजावर कुठे आज या सगळ्या